भिवंडी तालुका टेमघर में भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संगठन द्वारा सोना देवी चषक 2025 भव्य क्रिकेट स्पर्धा का आयोजन ज्येष्ठ नगर सेवक बालाराम चौधरी द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर युवा सेना शहर प्रमुख रोहित चौधरी का जन्मदिन भी दर्जनों केक काट कर मनाया गया। इस अवसर पर शिक्षण समिति माजी सभापति सुंदर नाइक, श्रीनाथ पाटिल, भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संगठन अध्यक्ष मनोहर जोशी, भिवंडी मनपा माजी उप महापौर मनोज गाटेकर, वासुदेव महाराज ढोले, लालिया भाऊ पाटिल, मनोज गुलवी सहित भारी संख्या में अनेकों मान्यवर, मित्र मंडली, ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। तो वहीं इस क्रिकेट स्पर्धा में प्रथम पारितोषिक स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेली, द्वितीय पारितोषिक सोना देवी स्पोर्ट टेमघर, तृतीय पारितोषिक नंद किशोर स्पोर्ट खारबाव, इन सभी को मान्यवरों के करकमलों द्वारा रोक रकम और ट्रॉफी देकर गौरव सम्मानों से सम्मानित किया गया। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। न्यू 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी के प्रेसिडेंट यस मामाच्या गावात भाता म्हणतात मामाच्या गावात रोहिदास भाऊ चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते हा सामनावीराचा पुरस्कार दिला जात आहे जयेशला। यस स्वराज्य कशेळी संघ कर्णधार कॉल करतील। शेवटच्या दिवशी मेगा फायनल सोनादेवी टेमघर आणि स्वराज्य युवा कशेळी यांच्यात हा अंतिम सामना होत आहे। खरोखर ह्या टेमघर ग्राउंडवर आल्यानंतर एक वानखेडे स्टेडियमचं स्वरूप इथे दिलेलं आहे आणि या सर्व घटनेमागे या टेमघर गावाचे दानशूर राजा आणि ज्येष्ठ नगरसेवक बालाराम चौधरी यांची ही देण आहे। आणि खरोखर हा माणूस सर्वसामान्य जनामनात गरिबांच्या हृदयात असा वसलेला आणि अभिमानाने त्यांचे नाव सांगणारा असा आमचा नेता बालाराम चौधरी। आणि आजचा हा कार्यक्रम सोनादेवी चषक आजचे वाढदिवसाचे सन्माननीय रोहित बालाराम चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त हा सामना खेळलेला आहे। मी आजच्या वाढदिवसानिमित्त त्यांना अशी शुभेच्छा देईन की येत्या महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये आम्हाला एक युवा नगरसेवक पाहण्याची इच्छा आहे आणि हे टेमघरवासी नक्कीच ती इच्छा पूर्ण करतील। कारण तरुण आणि समाजासाठी त्यांच्या युवामध्ये गळ्यातलं तावीत असणारे सर्व युवांची इच्छा पूर्ण करणारे असे युवा नेते भिवंडी युवा संघटनेचे अध्यक्ष रोहित चौधरी यांना मनापासून शुभेच्छा। आणि या आयोजनात प्रीत्यर्थ ज्यांनी आयोजन केलेलं आहे सोनादेवी चषक आणि त्याचे मुख्य प्रणेते बालाराम चौधरी यांना सुद्धा या मनापासून शुभेच्छा देतो। तसेच आयोजक यांना सुद्धा शुभेच्छा देतो। जय हिंद। स्क्रीन तुम्ही पाहू शकता त्यांचा शुभ सन्मान 2 वर बिनबाद 2 फॉरवर्ड। अतिशय दमदार स्पर्धा क्रिकेटचा हा कुंभमेळा, क्रिकेटचा महासंग्राम। त्यानंतर अजयजी चौधरी यांना देखील आम्ही सन्मानित करणार, नारायणजी चौधरी यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत। Oh yes, timing shot.
स्वीप केला, चेंडूवर मिडवे घेतला, पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग, चांगली फेक, जोरदार अपेल आणि बॅट्समन इज दमदार आवाज. युवा सेनेचे डॅशिंग नेतृत्व शहर प्रमुख रोहित चौधरी यांचा हा वाढदिवस आहे आणि ह्या पुन्हा एकदा मिडवे केला, पुश केला, टॅप केला, चेंडू बदललाय, पुन्हा मिळेल फक्त एक धाव, 105 त्यांचा हा वाढदिवस सोहळा संपन्न. भिवंडी निजामपूर महानगरपालिकेचा एक दमदार आवाज. भावी विश्वनाथजी चौधरी आपण पुढे या आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान. जाता जाता हॅपी बर्थडे टू यू रोहित. समोर या दोन्ही टीम खुर्च्यांवर आपण फायनलचा संघ बघताना मजा आली, परंतु थोडंसं शेवटच्या षटकामध्ये धावा जास्त राहिल्यामुळे सचिनने प्रयत्न केला, परंतु तो अपयशी ठरला. असो, टेमघर गाव बोललं तर ही क्रिकेटची मंडळी आहे. अनेक वर्षापासून आपण बघतोय टेमघर गावामध्ये क्रिकेटच्या सोबत या मैदानावरती अनेक प्रकारच्या शर्यती असतील, बैलांची झुंज असतील किंवा अनेक क्रीडा प्रकार असतील, हे होत असतात. आणि सन्माननीय बाळारामजी चौधरी साहेब यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षापासून आपण बघतोय की अनेक कार्यक्रम होत आलेले आहेत. माझ्या वडिलांकडनं व माझ्याकडनं का तुम्ही इथे आलेत, तुमचे मी धन्यवाद करतो. त्याचबरोबर हे अरेंजमेंट केलेली टुर्नामेंट, ही जी कमिटी आहे सोनादेवी चषक 40+ यांनी जीवात तोड मेहनत करून माझ्या वाढदिवसासाठी तुम्ही ही मॅचेस भरवल्या, त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद करतो. आणि तुम्ही बघत असाल खूप चांगलं असं या ठिकाणी अरेंजमेंट त्यांनी केलेली आहे. कमी दिवसात खूप जास्त त्यांनी चांगलं काम करून दाखवलं. त्यामुळे सर्वप्रथम तुमचे सर्व धन्यवाद आणि यांच्या सर्वांसाठी मी टाळ्या वाजवतो. आणि हारलेल्या टीमचं सुद्धा अभिनंदन आणि जिंकलेल्या टीमचं तर अभिनंदन आहेच. तुम्ही आमच्या गावामध्ये आलात आणि विजयी झालात. तुमचे आमच्या गावाकडनं स्वागत आणि धन्यवाद. आणि या सोनादेवी चषकचे आणि आपले उपशहर प्रमुख जितू फुलोरे यांच्या सुद्धा हे सक्सेस करण्याबद्दल त्यांचा मानाचा मोठा हात आहे. त्यांच्या सुद्धा धन्यवाद मी करतो. आणि तुम्ही अशीच यापुढेही चांगल्या स्पर्धा रचाल आणि अरेंजमेंट कराल आणि हेच तुमच्याकडनं मी अपेक्षा ठेवतो. जय हिंद, जय महाराज. विजय संघाचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो. उपविजय संघाला सुद्धा शुभेच्छा देतो. पुढच्या वेळेला आपण चांगला खेळ करून फायनलमध्ये पोहोचून फायनल जिंकून. या ठिकाणी आज हे निमित्त होतं स्पर्धांचं आयोजन, फारच उत्कृष्ट नियोजन होतं आणि नियोजनबद्ध कार्य असला सर्व यशस्वी होत असते. या भागातील युवा नेतृत्व रोहित चौधरी यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून या ठिकाणी कार्यक्रम करण्यात आला होता. खरोखर इथल्या या ग्रामस्थांनी आणि सहकार्यांची मेहनत घेतलेली आहे. त्यांचं कौतुक करावं वाटते. चांगल्या प्रकारे नियोजन असला की प्रारंभ चांगला झाला की आरंभही चांगला होत असतो. आणि अशा या उगवत्या नेतृत्वाच्या वाढदिवसाच्या आम्ही शुभेच्छा देतो. भविष्यामध्ये बाळारामजी चौधरी आहेत, त्यांनी जे या विभागामध्ये काम केलेलं आहे
पूर्ण गावाला भरभरून दिलेलं आहे. सर्व काम सुद्धा चांगलं केलेलं आहे. चांगले उद्योजकतामध्ये चांगलं प्रसिद्ध जोतात आलेले आहेत. राजकीय क्षेत्रात जोतात आलेले आहे. त्याचप्रमाणे ते वारामचंदचं नाव आहे ते रोहितजी चौधरी कायम टिकवून ठेवावं आणि या गावाचं नेतृत्व करून या गावाला चांगलं एक समाधानपूर्व असं नेतृत्व द्यावं आणि चांगल्या गावाची कामं करावी. आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचे जे सोनादेवी 40+चे सर्व खेळाडू आहेत, त्या संघाचे सर्व कार्यकर्ते, त्यांनी फार चांगल्या प्रकारे मेहनत घेतली. याच मैदानावर ते आपला खेळ खेळत होते, परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की यजमानांना त्यांनी संधी दिली. कदाचित आपण पाहतो की मगाशी समालोचकांनी सांगितलं की त्यांनी बॅटिंग घ्यायला पाहिजे होती. आपण क्रिकेट बघतो की हा जडतरचा खेळ असतो, याच्यामध्ये बॅटिंग काय आणि फिल्डिंग काय काही अवलंबून नसतो. शेवटच्या चेंडूवर काय किमया होते इथपर्यंत खेळ हा मनामध्ये भरलेला असतो. आणि खरोखर कशाळी या संघाने उत्कृष्ट खेळ खेळले. त्यांच्याबद्दल मी आमच्या ग्रामस्थांतर्फे त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि आमच्या यजमानानं, आमचे जे यजमान संघ होते याच मैदानावर कदाचित त्यांची बॅट तळपडली नाही, अर्थात रोजचा आपलाच मैदान आहे असं समजून ते कदाचित खेळले असतील. तर त्यांनाही पुढच्या स्पर्धेसाठी, पुढच्या फायनलसाठी त्यांना शुभ आशीर्वाद देतो. गावचे स्वराज्य तोरण यांनी जे फायनल मारलेले आहेत त्याच्यामुळे त्यांचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो. आणि हरलेली टीम माझी आहे त्यांचंही अभिनंदन करतो. कारण दोन्ही टीममधून येणाऱ्यामधनं आपल्या गावाहून येणारा जो संघ आहे तो हसत गेला पाहिजे, म्हणून आमच्या मुलांनी थोडासा विचार केलेला दिसतो की आपल्या गावात न घेता आपण त्यांना पुढे जाण्याचे किंवा शहरामध्ये चर्चा होण्याच्या दृष्टिकोनातून त्याने माघार घेऊन त्यांना संधी दिली. त्याच्यामुळे आमच्या सर्व खेळाडूंचे माझ्या वतीने त्यांचे अभिनंदन. आज माझ्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त सोनादेवी 40+चे सर्व खेळाडू सर्वांनी ही मॅनेजमेंट 4 ते 5 दिवसात केली. मॅनेजमेंट करत असताना सर्व खेळाडूंना एकत्र घेऊन काम जे केलं त्यांनी ते जितेंद्र फुलोरे, आमचे कॅप्टन अल्पेश चौधरी यांनी दोघांनी मेहनत करून हा संघ आणि हे जे समोर आपल्यासमोर दिसतो हे एकत्र करून जे केलं त्याच्यामुळे हा दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन. तसेच त्यांच्या पाठीमागे पाठी राखे यांचे अभिनंदन व आमच्या स्टेमचे सर्व कर्मचारी तसेच TMCचे सर्व कर्मचारी यांचे सुद्धा अभिनंदन. याने वेळात वेळ काढून इथे जो ह्या क्रिकेटपट्टीवर काम करून संधी दिली त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन. आज इथे सर्व उपस्थित झाल्यामुळे सर्वांचे अभिनंदन करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सोनामाता. सोनादेवी केवळ नेमार्थाने क्रिकेट क्षेत्रामध्ये, क्रिकेट खेळामध्ये ज्याने त्यानंतर जबरदस्त डान्स केला प्रेक्षकांचा. आता आम्ही आमचं काय उतारू आहे का विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे खूप खूप आभार. दिनेशला yes Yuva begins. Well done, well done, well done, well played. स्वराज्य कशाळी.